सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण जे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या नित्य उपासनेमध्ये त्याचा समावेश करतो। म्हणजेच काय तर आपण आपल्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं आपण पठण करत असतो। ही स्वामींची सेवा आपण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज करतो आणि नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक 3 अध्यायांचा आपण समावेश करत असतो। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या सेवेविषयी सांगणार आहे। तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं जे पठण करतो त्या पठण करत असताना आपण कशा पद्धतीने ते पठण करायचे किंवा थोडक्यातच 3 अध्यायांचं आपण दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये न चुकता पठण करत असून प्रत्येक स्वामी सेवेकरी या अध्यायांचं पठण करत असतो। तर हे 3 अध्याय आपण दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये जे पठण करतो तर ह्या अध्यायांचं नेमकं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व काय आहे, तसंच आपण हे 3 अध्याय कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वाचन करायचे याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या नित्यसेवेच्या उपासनेतील अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि आपण सर्व स्वामी सेवेकरी आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक 3 अध्यायांचा आपण समावेश करत असतो। तर आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेला हा भक्तांना दिलेला एक ग्रंथ आहे की ह्या ग्रंथामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि ह्या 1 ते 21 अध्यायांमध्ये स्वामींच्या अद्भुत लीलांचं वर्णन केलं आहे। स्वामींच्या ज्या काही अद्भुत लीला आहेत याविषयी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये माहिती स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे ना, तुम्ही ह्याचे 3 अध्याय ह्या ग्रंथातील प्रत्येक 3 अध्याय आपल्याला दररोज न चुकता पठण करायचे आणि तुम्ही ज्या वेळेला स्वामी महाराजांच्या अगदी मनापासून ह्या 3 अध्यायांचं पठण करता त्यावेळेला तुमच्या आयुष्यात कोणते पण प्रॉब्लेम असू देत, कोणते पण संकट असू देत, तुम्हाला जर एखाद्या कामात यश मिळत नसेल आणि त्याविषयीसाठी तुम्ही जर ह्या अध्यायांचं पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळू शकते। स्वामी चरित्र सारामृत ज्या वेळेला आपण आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करतो त्यावेळेला नियम किंवा अटी काही सुद्धा नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार अगदी मनापासून ह्या अध्यायांचं दिवसभरामध्ये कधीसुद्धा पठण करू शकता। आणि ज्या वेळेला आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं जेव्हा आपल्याला वाचन करायचं असतं, म्हणजे एका दिवसात आपल्याला पूर्ण पोथी जेव्हा वाचन करायचं असेल तेव्हा तुम्हाला थोडेसे नियम अटी हे पाळावे लागतात त्या दिवशी। एवढंच मी थोडक्यात सांगते की तुम्हाला नित्यसेवेमध्ये जेव्हा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्यायांचं पठण करतो त्यावेळेला आपण आपल्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे अध्याय पठण करू शकता। पण जेव्हा आपण पूर्ण पोथीचं जेव्हा आपण पारायण करणार असतो ना एखाद्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये एक वेळ निश्चित करायची आणि त्यावेळेला तुम्हाला पूर्ण अध्याय हे एका जागेला बसूनच पठण करायला लागतात, त्या जागेवरून तुम्हाला हलायचं नसतं। जेव्हा तुमचे 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण होतील त्यावेळेला तुमचं पूर्ण पुस्तकाचं म्हणजे पूर्ण ग्रंथाचं हे पारायण त्या दिवशी होऊन जातं। तर ज्या स्वामी चरित्र सारामृताच्या नित्यसेवेमध्ये आपण ज्या वेळेला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं पठण करत असतो तर ही सेवा आपल्याला दिवसभरामध्ये कधीसुद्धा वेळ मिळेल तेव्हा केली तरी सुद्धा चालू शकते। हे आपण नित्यसेवेमध्ये स्वामींच्या आपला ह्याचा समावेश करणार आहोत म्हणजे 3 अध्यायांचा। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की 3 अध्याय ज्या वेळेला पठण करणार आहोत त्यावेळेला तुम्ही सकाळी करू शकता, देवपूजा झाल्यावर दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता। ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहारी बनणार आहे त्या दिवशी तुम्ही 3 अध्याय हे सकाळीच तुम्हाला पठण करून घ्यायचे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। आता स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं आपण दररोज जे पठण करतो ते पठण आपण कुठे करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय हे स्वामी महाराजांच्या उपासनेतील अतिशय महत्त्वाचे भाग आहेत आणि प्रत्येक स्वामी सेवेकरी जो अगदी मनापासून ह्या अध्यायांचं पठण करतो ना, अगदी मनापासून नित्यसेवेमध्ये पठण करतो दररोज न चुकता, त्या भक्ताला स्वामी महाराज त्याच्या आयुष्यातील अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करतात। या ग्रंथामध्ये खूप अशी ताकद आहे, अगदी मनापासून तुम्ही या ग्रंथाचं पठण करा। तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं ज्यावेळेला आपण पठण करत असतो त्यावेळेला स्वामी महाराजांजवळ आपल्या दिवा धूप आरती लावून घ्यायची आणि स्वामी महाराजांजवळ म्हणजे तुमच्या देवघरापाशी बसून सुद्धा तुम्ही हे 3 अध्याय पठण करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही हे अध्याय कुठे कुठे पठण करू शकता ह्याविषयी सांगते। तर आपल्याला हे अध्यायांना किचनमध्ये बसून पठण करायचे नाहीत। स्वामी चरित्रातले 3 अध्याय हे आपल्याला नित्यसेवेमधले 3 अध्याय आपल्याला किचनमध्ये बसून पठण करायचे नाहीत, आपल्याला ते बेडरूममध्ये बसून सुद्धा पठण करायचे नाहीत। तुम्ही हे अध्यायांना हॉलमध्ये म्हणजे तुमचा जो बाहेरचा हॉल असेल त्या हॉलमध्ये जरी तुम्ही एखाद्या साईडला किंवा एक बसण्यासाठी आसन वगैरे घेतलं, फक्त एवढं लक्षात ठेवा की ते आसन स्वच्छ असावं। जे बसण्यासाठी तुम्ही जे काही पण घेता वस्तू ती वस्तू एकदम स्वच्छ हवी आपल्याला। तर तुम्ही तिथं साईडला हॉलमध्ये बसून सुद्धा तुम्ही हे अध्याय वाचू शकता। असं काही नाही की तुम्हाला हे नित्यसेवेतले 3 अध्याय हे देवघरापाशी बसूनच वाचायचे। तुम्ही देवघरापाशी बसून वाचलं तर सर्वात चांगलीच गोष्ट आहे, तरीसुद्धा तुम्हाला जर हे देवघरापाशी पण बसून वाचलं तर सर्वात चांगलीच गोष्ट आहे।
किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या हॉलमध्ये सुद्धा बसून हे 3 अध्याय सहजरित्या पठण करू शकता. फक्त आपल्याला हे अध्याय कुठे पठण करायचे नाहीत, तर बेडरूममध्ये पठण करायचे नाहीत आणि किचनमध्ये आपल्या पठण करायचे नाहीत आपल्याला हे 3 अध्याय. आपण हॉलमध्ये आपण बसून वगैरे बसण्यासाठी तुम्ही एखादं बसकर वगैरे काय जर असेल तुमच्याकडे जी वस्तू असेल त्या वस्तूवर बसून हे अध्याय फक्त आपल्याला पठण करायचे. फक्त हे अध्याय आपल्याला फरशीवर बसून वाचन करायचे नाहीत. बस कायम लक्षात ठेवायचं की स्वामी महाराजांची कोणती जरी सेवा करत असो आपण, तर आपण बसण्यासाठी आपण पहिल्यांदा आपल्याला आसन हे घ्यायचंच आहे. आता ही एक गोष्ट झाली. किंवा तुम्ही जर एखाद्या जॉबच्या ठिकाणी असाल आणि तुम्हाला जर हे नित्यसेवेचे 3 अध्याय दररोज पठण करायचे असतील, तर तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी सुद्धा हे अध्याय पठण करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता, काम करता, ती जे म्हणजे तिथं जे बसता तुम्ही, ती जागा एकदम पवित्र असली पाहिजे त्या ठिकाणावरची. तर त्या ठिकाणावरची जागा ही अगदी पवित्रच असली पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही बसून हे पुस्तक म्हणजे हे 3 अध्याय सहजरित्या पठण करू शकता. शेवटी काय सेवा महत्त्वाची असते बघा. आपण कुठं जरी बसून सेवा स्वामी महाराजांची केली ना, अगदी अंतःकरणापासून जर ही सेवा केली आणि मनापासून जर आपल्याला ही सेवा करायची जर इच्छा असेल ना, तर तुमची सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोचते आणि स्वामी महाराज आपली सेवा नक्कीच स्वीकारतात. काही वेळेला आपल्या जॉबमुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात, पण तरी पण आपल्याला वेळ नसतो कारण आपण घरामध्ये नसतो ना ह्याच्यामुळं. पण तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी सुद्धा हे मी ज्या ठिकाणी जॉब करत होते ना, त्या ठिकाणी ना स्टाफ नव्हते. तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये मीच असायचे. मी आणि मॅडम वगैरे असायच्या. पण त्या मॅडम तिथं काम असेल तर त्यांचं ते यायचं नाही. दिवसभर ऑफिसमध्ये मीच असायची. तर त्यावेळेला मी काय करायचे, तर मला स्वामी महाराजांचे श्री स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथाचं पठण करणं घरामध्ये शक्य होत नव्हतं. तेव्हा मी काय करायचे, तर मी तेव्हा ना हा जो ग्रंथ होता, आता ग्रंथ तुम्हाला माहिती आहे की छोटा, पहिला थोडासा मोठा होता, तो माझ्याकडे होता आणि आता नवीन आला आहे, तो सुद्धा आता मी घेतलेला आहे. तर मी हा ग्रंथ काय करायचे, माझ्या पर्समधून तिथं घेऊन जायचे आणि ती जागा कशी पवित्र होती म्हणजे एकदम स्वच्छ वगैरे जाऊन मनापासून अगदी पठण करत होते. दिवसभरामध्ये मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी 1 ते 3 अध्याय म्हणजे प्रत्येक दिवशी 3-3 अध्याय असेल ना, तसे मी पठण करत होती. जॉबच्या ठिकाणी सुद्धा श्री स्वामीचरित्र सारामृताच्या अध्यायांचं पठण केलेलं आहे मी. मला सारखं असं वाटतं की आपण फक्त मनापासून सेवा करावी, असं सेवेला काही बंधन वगैरे नसतं. आणि श्री स्वामीचरित्र सारामृताच्या ग्रंथाला तर कोणते सुद्धा नियम, कोणतंच बंधन नाही. तुम्ही फक्त मनापासून हे 3 अध्याय अगदी दिवसभरामध्ये कधीही पठण करू शकता. फक्त आपल्याला मांसाहारीपासून लांब राहायचं. एवढ्या फक्त गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून नाही सेवा करा. तुमची सेवा आणि तुमच्या मनातील भाव, तुम्हाला सेवा करण्याची किती इच्छा आहे आणि तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करताय हे स्वामी महाराज फक्त बघत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर खरंच हे 3 अध्याय पठण करणं घरात जर शक्य नसेल, तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी जरी तुम्ही हे 3 अध्याय दररोज तिथं जाऊन जरी पठण केले ना, तरी सुद्धा चालू शकते. आता मोबाईलमध्ये भरपूर निघाला. आता मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये सुद्धा 1 ते 21 अध्यायांचं स्वामीचरित्र सारामृताचे ग्रंथ आहेत बघा. किंवा तुम्ही ते ॲप आहे बघा, ते आपल्या मोबाईलमध्ये नित्यसेवा म्हणून एक ॲप आहे स्वामी महाराजांचं, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये 1 ते 21 अध्यायांचं श्री स्वामीचरित्र सारामृताचे पूर्ण पोथी दिलेली आहे बघा. ती सुद्धा तुम्ही जिथं काम करता तिथं सुद्धा सहजरित्या ह्यातून पठण करू शकता. फक्त मनापासून करा अगदी. तर तुम्ही जॉबच्या ठिकाणी जर तुम्हाला हे पठण करायचं असेल 3 अध्याय, तर तुम्ही प्रथम तिथं मनातल्या मनात का होईना पण तुम्ही 11 वेळा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आधी 5 मिनटं आणि त्याच्यानंतर हे 3 अध्याय पठण करा. अगदी मनापासून करा. आणि तुम्ही घरात जेव्हा असता तेव्हा जर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता. फक्त घरामध्ये ज्या वेळेला असता आणि घरामध्ये तुम्ही जर पठण करणार असाल, तर तुम्ही देवाजवळ फक्त दिवा आणि धूप आरती तुम्हाला लावायचीच आहे न चुकता. आणि तुम्ही देवाऱ्यापाशी बसून सुद्धा हे 3 अध्याय पठण करू शकता किंवा तुम्ही हॉलमध्ये बसून सुद्धा हे अध्याय सहजरित्या पठण करू शकता. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बेडरूममध्ये आणि किचनमध्ये हे 3 अध्याय पठण करायचे नाहीत. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामीचरित्रचे 3 अध्याय ज्या वेळेला पठण करायला बसतो त्यावेळेला आपण प्रथम नित्यसेवेच्या पुस्तकातलं स्वामी स्थवन हे पठण करून घ्यायचं. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहिल्या का दुसऱ्या पाना बघा पहिल्यांदा मोठ्या अक्षरात लिहिले की स्वामी स्थवन म्हणून. तर तुम्ही ते स्वामी स्थवन पठण करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा किंवा शक्य असेल तर तुम्ही 1 वेळा स्वामी महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे. आता नित्यसेवेमध्ये आपण हे 3 अध्यायांचं पठण करतोय, तर आपल्याला नित्यसेवेमध्ये हे 11 माळी जप कंपल्सरी करायच्याच आहे. पण मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर 11 माळी जर करणं शक्य नसेल तर कसं असतं आजकाल की आपल्या मनामध्ये खूप गोंधळ असतात आणि आपण पटापटा एकसारखे एक कुठली तरी एक काम करून घ्यायचं आहे म्हणून आपण पटापटा 3 अध्याय आणि 11 माळी जप करून घेतो. एकदम असं की आपण इतके काय सेवे करतो, इतके पटापटा म्हणजे इतकं ते माळ इतकी हे करत असतात ना, तसं अजिबात काही उपयोग नाही असा सेवेला तुम्ही करून. त्यापेक्षा तुम्ही 1 माळ करा, अगदी मनापासून करा नामस्मरण. 1 माळ केली तरी सुद्धा चालेल. फक्त एवढंच करा की तुम्ही ते घाई गडबडीत काहीसुद्धा करू नका.
3 अध्याय जरी आपल्याला वाचायचं असलं तर ते अगदी शांत मनानं आणि अगदी मनापासून ते 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत। स्वामींच्या सेवेमध्ये कधीसुद्धा गडबड करायची नाही, जास्त पटापट आपले वाचून काढायचे। आपलं आजचं काम आहे की नित्यसेवेमध्ये 3 अध्याय वाटपठण करायचे आणि 11 माळी जप करायचा आहे। हे आपल्या रोजच्या नित्यसेवेने आपल्याला हे स्वामी महाराजांचे एक सेवा करून घ्यायची। म्हणून प्रत्येक कोणी पण असू दे, प्रत्येक म्हणत नाही सॉरी, पण कोणी पण सेवेकरी असू दे, असं अजिबात करायचं नाही की पटापट आपल्याला कधीसुद्धा माळ ओढायची नाही। तुम्हाला भले 11 माळी नाही जमत, तुम्ही 1 माळ करा, अगदी मनापासून करा। किंवा 1 माळ जरी तुम्हाला नाही जमली ना, तर तुम्ही दररोज जरी जमत नसल्या तुम्हाला माळी 11 माळी किंवा 1 माळ करणं दररोज जरी शक्य नसेल तर तुम्ही एक 10 मिनटं 5 मिनटं स्वामींचं अगदी मनापासून नामस्मरण करा। त्याच्यानंतर तुम्ही स्वामी स्तवन पठण नाही, आधी तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं, त्यानंतर तुम्हाला मनापासून स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला हे 3 अध्याय अगदी मनापासून पठण करायचे आहेत। स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांमध्ये स्वामींच्या अद्भुत लीलांचं वर्णन केलेलं आहे, थोडक्यात मी तुम्हाला सांगते। आणि तुम्ही अगदी मनापासून हे अध्ययन वाचन करा, कारण तुम्हाला ह्या 3 प्रत्येक अध्यायांमध्ये विषयी माहिती सांगितली हे तुम्हाला प्रत्येकांना कळालंच पाहिजे। ह्याच्यासाठी अध्ययनसुद्धा वाचन करताना अगदी मनापासून आणि शांत मन ठेवून वाचन करायचे। आपल्याला जेवढ्या हे ना ऐकू येईल तेवढ्या आवाजामध्ये आपल्याला हे अध्ययन पठण करायचे, स्वामी महाराजांचा जप करायचा आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 21 अध्यायांमधील पहिल्या 3 अध्यायांचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यातच तुम्हाला त्या 3 अध्यायांचं महत्त्व सांगते। म्हणजे प्रत्येक अध्यायांचं ह्या स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक ग्रंथामधील प्रत्येक अध्यायांचं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे। आपण ज्या वेळेला प्रत्येक अध्ययन पठण करत जातो ना, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप असे बदल घडत असतात। पहिला अध्ययन ज्या वेळेला तुम्ही पठण करता त्यावेळेला आपण जे पूर्वी कर्म केले असतात ना, त्या कर्मातून आपली सुटका होण्यासाठी मदत होते। आणि दुसऱ्या अध्यायांचं ज्या वेळेला आपण पठण करतो त्यावेळेला आपल्या वर्तमान काळामध्ये आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्या, चांगले कर्म घडावे, यासाठी ह्या अध्यायांचा उपयोग होतो। आणि तिसरा अध्याय ज्या वेळेला आपण पठण करतो त्यावेळेला आपल्या भविष्य आपले उज्ज्वल होण्यासाठी, म्हणजे भविष्यामध्ये आपण जे पण काम हाती घेणार आहोत त्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल, यासाठी आपण अशा पद्धतीनं 1, 2, 3 अशा 3 अध्यायांचं पठण करत असतो। म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्याय ग्रंथामधील प्रत्येक अध्यायांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप असे महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकराने आपल्या नित्यसेवेमध्ये, दररोजच्या नित्यसेवेमध्ये, स्वामींच्या उपासनेमध्ये न चुकता आपल्याला स्वामींचे 3 अध्याय नक्कीच पठण करायचे आहेत। तर आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगते की काही सेवेकरी असतात बघा, स्वामी सेवेकरी, म्हणजे काही जणांना खूप असा त्रास वगैरे असतो, पायाचा त्रास असतो, गुडघ्यांचा त्रास असतो। त्याच्यामुळे त्या कोणी पण असू दे, महिला वगैरे असतील किंवा त्यांना जास्त वेळ मांडे घालून बसणं शक्य होत नसतं, तर त्या व्यक्तींनी काय करायचं, त्यांना खूप मनापासून स्वामींची सेवा करण्याची इच्छा असते। तर त्या सेवेकऱ्यांनी काय करायचं आहे बघा, तुम्हाला तुमचे जर पाय दुखत असतील आणि गुडघे जर दुखत असतील बसल्या एकसारखे मांडे घालून जर बसल्यानंतर, तर तुम्हाला स्वतःच्या शरीराला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही। स्वामी महाराजांना सगळं दिसतं, त्यामुळे तुम्हाला जर अगदी मनापासून सेवा जर करायची असेल आणि तुम्हाला जर असा बसून जर हा त्रास होत असेल, पण सेवा तर तुम्हाला करायची आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये म्हणजे मनामध्ये तुमची सेवा करण्याची खूप इच्छा आहे, तर ह्या सेवेकऱ्यांनी काय करायचं, ज्यांना पायाचा गुडघ्याचा त्रास आहे ह्या स्त्रियांनी, तर तुम्ही ना तुमच्या घरामध्ये सोफा वगैरे असतो त्यावर बसून जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची 3 अध्यायांचं पठण केलं तरीसुद्धा चालू शकतं। किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टूल असेल ना, स्टूलवर बसून जरी 3 अध्यायांचं पठण केलं ना तरीसुद्धा चालू शकतं। असं काही नाही, फक्त ज्यांना खरोखरच त्रास आहे गुडघ्यांचा, पायांचा, जी व्यक्ती खरंच मांडी घालून नाही बसू शकत त्या व्यक्तीनंच हे करायचं आहे आपल्याला। आणि जी व्यक्ती नॉर्मल आहे त्यांनी आपल्याला खाली बसण्यासाठी आसन वगैरे घ्यायचं आणि मग ह्या अध्यायांचं पठण करायचं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या नित्यसेवेच्या 3 अध्यायांचं सहजरित्या घरामध्ये पठण करू शकता। 3 अध्याय हे गादीवर बसून सुद्धा पठण करायचे नाही। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे 3 अध्याय सहजरित्या पठण करू शकता। स्वामींची सेवा कधीच चुकवू नका। तुम्हाला जर वेळ असेल, तुम्ही जर कामाच्या ठिकाणी जाता, तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं पठण करू शकता आणि घरामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पठण करू शकता। अगदी मनापासून सेवा करत जावा, मनापासून स्वामींचे 3 अध्याय वाचन करत जावा। अगदी कोणती पण सेवा असू दे, तुम्ही फक्त मनापासून करायची, आपल्या मनामध्ये काही आणायचं नाही, आपल्या स्वामीवर विश्वास ठेवायचा की मी आत्ता ही जी सेवा करताय ती स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोचणार, मी माझी सेवा अगदी मनापासून करणार आहे आणि ज्या कामासाठी मी ही सेवा करणार आहे ते कामसुद्धा माझं नक्कीच पूर्ण होईल, असं आपल्या मनामध्ये अगदीच मनामध्ये आपण धरायचं आणि धरूनच ही सेवा करायची बघा। अगदी मनापासून करायची, विश्वासानं करायचं, मनात कोणतंच काही आणायचं नाही, असं काही नसतं बघा। मी तुम्हाला खरं सांगू का, देव हा फक्त आपल्या कर्मात असतो। आपण जेवढे चांगले कर्म करू ना तेवढे कर्मातच देव असतो। आणि अगदी मनापासून आपण जेव्हा स्वामी महाराजांचं पठण करतो किंवा स्वामी महाराजांची सेवा करतो, ग्रंथ वाचन करतो, हे सगळं जेव्हा मनापासून करतो ना तेव्हाच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं। मनापासून करण्याच्या
सेवेचंच फळ मिळतं. अगदी जर गडबड करून किंवा मला जर आज हे असं आद्याने हे मनापासून वाचायचे ना, आपल्याला जेवढ्या आवाजात ऐकू येईल तेवढ्या आवाजात आपल्याला नित्यसेवेतले 3 सारामृताचे 3 अध्याय पठण करायचे आहे. नित्यसेवेमध्ये जेव्हा आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांचं जेव्हा वाचन करत असतो, त्यावेळेला त्या अध्यायांना नियम अटी जास्त नाहीत. फक्त जेव्हा पूर्ण पोथीचं वाचन करणार असेल त्यावेळेलाच तुम्हाला देवघरापाशीच बसून हे वाचन करायचं आहे आणि एका जागेवर आपल्याला अजिबात उठायचं नाही. ज्यावेळेला आपण स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं जेव्हा वाचन करतो, त्यावेळेला जर तुम्हाला खरंच जर एखादं काम लागलं आणि तुम्हाला तिथून उठायलाच पाहिजे, तेव्हा तुम्ही तिथून जर उठला तर त्याला काही हरकत नाही. पण शक्यतो आपण 3 अध्याय हे एका जागेला बसूनच वाचन करायचं आपल्याला. त्यातून जर काम लागलं तर तुम्ही एखाद्या वेळेला हे करू शकता, असं काही नाही. फक्त एवढंच की मनापासून ह्या सेवा करा. आणि ज्यांना बसणं शक्य नाही, चरित्र सारामृताचे तुम्ही पारायण हे सुद्धा घरामध्ये करू शकता. 51 करू शकता, 108 करू शकता किंवा 7 करू शकता, 3 दिवसात सुद्धा करू शकता, एका दिवसात सुद्धा करू शकता. स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीमध्ये खूप अशी ताकद आहे. अगदी मनापासून जो कोणी भक्त ह्या सेवा करतो, ही अध्ययन पठण करतो, त्याच्यावेळी कोणती पण समस्या असेल स्वामी ह्याच्यातून नक्की मार्ग दाखवतात. तर यासाठी तुम्हाला जर असं पारायण करायचं असलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्हाला नित्यसेवेमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वाचन करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे ज्याप्रमाणे आम्ही पोथींचं वाचन करतो, म्हणजे 3 अध्यायांचं वाचन करतो, त्याच पद्धतीनं आपण इतर ग्रंथाचं, इतर पोथींचं सुद्धा वाचन करतो. आणि हे जे पोथींचं आपण वाचन करतो ना, प्रत्येक ग्रंथाचं, प्रत्येक अध्यायांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप असे महत्त्व आहे की त्याच्यातूनच आपल्या आयुष्यामध्ये जे पूर्वकर्म आपण जे काही केलेलं असतं, ते कर्म आपल्या हातून जे नकळत घडलेलं असतं, त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी, तसेच त्या कर्माची जी तीव्रता असते आपल्या आयुष्यामध्ये, त्या कर्मामुळे आपल्या आयुष्यामध्ये पुढची कामं जी नीट होत नसतात, त्यातून सुद्धा स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात. यासाठी आपण सेवा कधीही कोणीही चुकवायच्या नाहीत. आपल्याला घरात जरी सेवा नाही जमली तरी सुद्धा तुम्ही हे नित्यसेवेतले श्री स्वामी चरित्र सारामृताचे अशा पद्धतीने सुद्धा जॉबच्या ठिकाणी सुद्धा पठण करू शकता. आणि तुम्ही जे ग्रंथ पोथी वाचून, म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं किंवा गुरुचरित्राच्या अध्यायांचं आपण जे पठण करतो, त्या सेवा अतिशय महत्त्वपूर्ण सेवा आहेत. कारण ह्या सेवेचं फळ, ह्या सेवेचं पुण्य हे आपल्यासोबत येतं. आणि जेव्हा आपण अडचणीत अडकतो, जेव्हा आपल्यावर अनंत संकट येतात, त्यावेळेला ह्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत राहतं. त्यामुळे सर्व स्वामी सेवेकरांना अगदी मनापासून सांगते की तुम्ही नित्यसेवेमधले स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्याय कधीसुद्धा चुकवत जाऊ नका. वेळात वेळ काढून श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं तुम्ही नक्की घरामध्ये पठण करत जावा. स्वामींची सेवा कधीसुद्धा चुकवू नका. भले तुम्हाला एखाद्या दिवशी जरी राहिलं तर तुम्ही त्या दिवशी नामस्मरण अगदी मनापासून करा, पण सेवा ह्या चुकवू नका. सेवा तुम्ही मनापासून करा. स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्याय हे सहजरित्या तुम्ही घरामध्ये पठण करू शकता. त्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायांचं, म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण 3 अध्यायांचं जेव्हा पठण करतो, त्यावेळेला तुम्ही ते अशा पद्धतीनं घरामध्ये पठण करू शकता. तुम्हाला ह्या पठण करण्याला काही नियम अटी जास्त नाहीत. कशा पद्धतीनं पठण करायचं, तुमच्या मनामध्ये जे काही थोडेफार प्रमाणात शंका असतात ह्याविषयी शंकांचं मी ह्या व्हिडिओमध्ये निरसन केलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.